नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण MIDC मध्ये महाळुंगे गावात एका व्यक्तीला घराजवळील शौचालयात घेऊन जाऊन त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. शशीचंद्र रामदयाल सिंह परमा वय वर्ष 40 असे या जखमीचे नाव आहे. या प्रकरणी रणजित उत्तमसिंह कुमार वय वर्ष 30 राहणार महाळुंगे तालुका खेड यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंशु भोला वय वर्ष 20 महाळुंगे तालुका खेड या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे चुलते शशीचंद्र यांना आरोपी अंशु हा शौचालयाजवळ घेऊन गेला. शशीचंद्र दगडावर झोपलेले असताना आरोपी अंशु याने त्यांच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. त्यांना गंभीर जखमी केले. तर महाळुंगे MIDC पोलीस पुढील तपास करत आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेदनकरवाडी तालुका खेड येथे अमृतनगरमध्ये एका 27 वर्षीय विवाहितेचा तरुणाने रस्त्यात चुंबन घेत आणि त्यापुढे जाऊन अत्यंत आक्षेपार्ह वर्तन करत विनयभंग केला. हा प्रकार सायंकाळी 6च्या सुमारास बस स्टॉप जवळ घडला. या प्रकरणी कृष्णा बंडू पायकर राहणार मेदनकरवाडी याच्यावर विविध कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी फरारी आहे. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत. कारमधून कुठेतरी छान फिरायला जाऊ असे म्हणून अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन बलात्कार केला. ही घटना खेड तालुक्यातील जरेवाडी फाट्याजवळील एका लॉजमध्ये घडली. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या गुन्ह्यातील नराधमाला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. महेश दत्तात्रय गोरडे वय वर्ष 25 राहणार येवले वस्ती पिंपळवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादी या शिक्रापूर परिसरात कुटुंबासोबत राहतात. त्यांना एक 15 वर्षांची मुलगी आहे. फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला आरोपी महेश गोरडे याने आपण कारमधून कुठेतरी छान फिरायला जाऊ असे म्हणत त्याच्याकडे असलेल्या अल्टो गाडीत बसवून मुलीला एका लॉजमध्ये नेले. प्रेम असल्याचे सांगून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान पीडिता यांचे पोट दिसू लागल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी महेश गोरडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. या खटल्यात सरकारी वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला. न्यायालयाने आरोपीला कलम 376(3) मध्ये दोषी धरून 20 वर्षे सक्त मजुरी आणि 25,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने सक्त मजुरी, कलम 363 खाली 3 वर्षे सक्त मजुरी व 5,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात 11 साक्षीदारांपैकी फिर्यादी, पीडिता आणि पंच फितूर झाले होते. परंतु DNA रिपोर्ट महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेलगाव दत्तवाडी तालुका खेड या ठिकाणी सोमवारी मध्यरात्री एका घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील सोन्या चांदीचा 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत. उसने दिलेले पैसे परत मागितल्यामुळे 2 आरोपींनी एका तरुणाला फरशी, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना निघोजे तालुका खेड येथे घडली. या प्रकरणी योगेश बळीराम चव्हाण वय वर्ष 23 राहणार निघोजे तालुका खेड यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण रमाकांत साकेत वय वर्ष 20 राहणार डोंगरवस्ती निघोजे आणि शुभम संजय चव्हाण वय वर्ष 19 राहणार डोंगरवस्ती निघोजे या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी घरी असताना आरोपींनी त्यांना फोन केला. त्यावेळी योगेश यांनी आरोपींना दिलेले उसने पैसे परत मागितले. या कारणावरून आरोपी शुभमने फरशीने फिर्यादीच्या डोक्यात मारले. तर आरोपी करणने तू सतत आम्हा दोघांना पैसे का मागतो असे म्हणून तुला आज आम्ही जिवंत ठेवत नाही, मारून टाकतो अशी धमकी दिली. त्यानंतर करणने तेथे पडलेला दगड दोन्ही हातांनी उचलून फिर्यादीच्या दोन्ही गुडघ्यांवर आणि खांद्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. तर महाळुंगे MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत. तंबाखू न दिल्यामुळे एका हॉटेलमधील वेटरने ग्राहकाशी वाद घालून हॉटेल मालकासोबत संगनमत करून ग्राहकाला व त्याच्या भावाला फायबरच्या काठीने आणि हाताने मारहाण केल्याची घटना बिरदवडी तालुका खेड या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेल मालकासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचा भाऊ हे दोघेजण एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली असता वेटर त्यांच्याजवळ आला आणि त्याने फिर्यादीकडे तंबाखू मागितले. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला.
यावेळी हॉटेल मालक कॅश काउंटरवरून हातात फायबरची काठी घेऊन फिर्यादीजवळ आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून फायबरच्या काठीने त्यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मारून जखमी केले. फिर्यादीचा भाऊ भांडणे सोडवण्यासाठी आला असता आरोपींनी त्याला हाताने मारून येथून जा नाही तर तुम्हाला खल्लास करतो अशी धमकी दिली. तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. काळूस येथे अचानकपणे अग्निशामक दलाच्या गाड्या तसेच पोलिसांच्या गाड्या माळवाडीच्या दिशेने निघाल्याने नागरिकांमध्ये घाबरट पसरली आहे. मात्र HP कंपनी येथे मॉकड्रिल असल्याचे नंतर नागरिकांच्या लक्षात आले. औद्योगिक परिसरात गॅस लिकेज किंवा सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातील आपत्कालीन घटना गंभीर परिणाम करू शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सुरक्षेचे मूलभूत प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. गॅस लिकेज झाल्यास काय उपाययोजना कराव्यात, परिसर तात्काळ रिकामा करण्याचे महत्त्व, अग्निशमन साधनांचा वापर करून आग लागल्यास तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी काय करावे, तसेच स्वतःचा आणि इतरांचा जीवितहानीपासून बचाव कसा करावा याबाबत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. या मॉकड्रिलमधून मार्गदर्शन करण्यात आले. पिंपरी चिंचवडमध्ये देखील ठिकठिकाणी मॉकड्रिल करण्यात आली. खेड तालुक्यातील चासजवळील कडधे गावाजवळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या टँकरवर दुचाकीची धडक झाली. यामध्ये 2 युवक गंभीर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिटची फेररचना. विविध गुन्ह्यांचा तपास अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील युनिटची फेररचना करण्यात आली आहे. त्यानुसार आता पोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये 4 युनिट असणार आहेत. या युनिटची हद्द आणि अंतर्गत रचना नव्याने ठरवण्यात आली आहे, अशी माहिती शहर पोलीस प्रशासनाने दिली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये पूर्वी 5 युनिट होते. आता एकूण 4 युनिट करण्यात आले आहेत. त्यामुळे एकेका युनिटची हद्द निश्चित होऊन गुन्ह्यांचा तपास करणे सुकर होणार आहे. तसेच औद्योगिक परिसर, नागरी परिसर, IT पार्क परिसर अशा विभागणीद्वारे तेथील गुन्हेगारीचा बारकाईने अभ्यास करता येईल आणि त्यानुसार त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करणे सोपे होईल. नव्यानं करण्यात आलेल्या फेररचनेनुसार युनिट क्रमांक 1 मध्ये पिंपरी, निगडी, चिंचवड, संत तुकाराम नगर, दापोडी, सांगवी या भागांचा समावेश आहे. युनिट क्रमांक 2 मध्ये वाकड, हिंजवडी, काळेवाडी, बावधन, रावेते परिसर आहेत. युनिट क्रमांक 3 मध्ये भोसरी, MIDC भोसरी, दिघी चाकण, चाकण दक्षिण, आळंदी आणि युनिट क्रमांक 4 मध्ये देहू रोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव MIDC, शिरेगाव, चिखली, उत्तर महाळुंगे हे भाग समाविष्ट करण्यात आले आहेत. नाशिक येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील भीमाशंकर परिसर विकास आराखड्यातील विकास कामासंदर्भात भीमाशंकर येथे पाहणी करण्यासाठी सामान्य प्रशासन अप्पर मुख्य सचिव V. राधा, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांत अनिल दौंडे, प्रांत गोविंद शिंदे आदीसह खेड आणि आंबेगाव तालुक्यातील विविध शासकीय खात्याचे अधिकारी, देवस्थान विश्वस्त उपस्थित होते. यावेळी अप्पर मुख्य सचिव V. राधा यांच्यासह अधिकाऱ्यांनी वाहन तळासह मंदिर परिसराची पाहणी करून परिसर विकास आराखड्यातील संभाव्य कामांबाबत चर्चा व पाहणी करण्यात आली. यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. खेड पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय दिग्गजांचा हिरमोड झाला. अनेक माजी पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्यांची संधी हुकली आहे. आरक्षणामुळे संधी गमावलेल्या मावळत्या सदस्यांमध्ये माजी सभापती अंकुश राक्षे, भगवान पोकरकर, ज्योती अरगडे, अमोल पवार, चांगदेव शिवेकर, वैशाली जाधव, मंदा शिंदे, नंदा सुकाळे, सुनीता सांडभोर, अमर कांबळे, सुभद्रा शिंदे यांचा समावेश आहे. मावळत्या पंचायत समिती सदस्यांपैकी केवळ अरुण चौधरी, वैशाली गव्हाणे यांचेच पंचायत समिती गण त्यांना अनुकूल असल्याचे चित्र आहे. दरम्यान ज्या ठिकाणी महिला आरक्षण पडलेले आहे त्या ठिकाणी कुटुंबातील महिलेला उभे करण्याचा पर्याय काही जणांकडे शिल्लक आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी यांना चाकण नगर परिषदेचा प्रलंबित हद्दवाढ प्रस्ताव शासनास पुन्हा सादर करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव शासनास सादर केला. यामध्ये चाकणच्या आजूबाजूची 16 गावे समाविष्ट करून चाकण नगर परिषद अ वर्ग स्थापन करावी अशी शिफारस केलेली आहे. याच प्रस्तावामध्ये चाकण औद्योगिक नगरी प्राधिकरण करावं आणि त्यासाठीचे क्षेत्र देखील निश्चित करून प्रस्ताव शासनास देण्यात आलाय. मात्र शासन स्तरावर चाकण नगर परिषद हद्दवाढ होणार की चाकण महानगरपालिका स्थापन करणार याबाबत नेमका कोणता निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान हद्दवाढमध्ये प्रस्तावित गावांकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.
रोहकल येथील गायरान परिसरामध्ये पूर्ण वाढ झालेला बिबट्या आढळून आलाय. या परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. माजी सरपंच बाळासाहेब माकर यांच्या 2 शेळ्या बिबट्यानं फस्त केल्यात. तसंच ठाकरवाडीतील नागरिकांनी पाळलेल्या कोंबड्या देखील फस्त केल्या आहेत. याबाबत रोहकलमध्ये पिंजरा लावण्यात यावा आणि बिबट्याने खाल्लेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरपंच प्रमिला संदीप काचोळे यांनी केली आहे. अवजड वाहनांमुळे औद्योगिक परिसरात अपघातांची संख्या वाढतेय. त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं नुकतीच बांधकाम व्यावसायिकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. अवजड वाहने पोलिसांनी निर्धारित केलेल्या वेळेतच शहरात आली पाहिजेत आणि या वाहन चालकांकडे अद्ययावत वाहन परवाने असले पाहिजेत. याबाबत बांधकाम व्यावसायिकांनी योग्य खबरदारी घ्यावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. खेड तालुक्यात नगर परिषदेच्या प्रभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांवरील मुदत वाढवून 17 ऑक्टोबर केल्यानं हरकती सूचनांचा पाऊस पडताना दिसतोय. राजगुरुनगर नगर परिषदेच्या 10 प्रभाग मिळून 1750च्या आसपास हरकती सूचना दाखल झाल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली आहे. आळंदी नगर परिषदेच्या 10 प्रभाग मिळून 2300च्या आसपास या हरकती दाखल झाल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.